हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? तर मस्त असाल. तर आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. तर हे बघा, मी आज साडी वगैरे घातलेली आहे आणि आज म्हणजे पूजा वगैरे करायला वारुळला जातात, पण इथे काही वारुळ वगैरे माहीत नाही. वारुळ वगैरे कुठं शोधायचं, तर घरीच पूजा केलेली आहे. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक आज बनवलेला आहे मी, आणि थोडंसं तुम्हाला दाखवेल पण. आणि नंतर म्हणजे पूजा केलेली आहेच. आणि कसं आम्ही ना कुठल्या पण सणाला आहे ना संध्याकाळी सगळं जेवण करतो. मी दुपारी सगळं करून ठेवते आणि संध्याकाळी मग जेवण वगैरे एकत्र करतो आम्ही फॅमिली सगळे, असं आहे. तर कंटिन्यू ब्लॉग बघा, मग कसा वाटतोय. आणि काल मी मेहंदी काढली होती, तुम्हाला दाखवायचं राहिले. मी लगेच धुतलेली, कारण की मला जास्त वेळ थंडी वाजत होती, कारण पावसाचं वातावरण आणि पाऊस पण चालू आहे. त्याच्यामुळे मग मला ठेवू नाही वाटली, त्याच्यामुळे मी लगेच धुतली. 15-20 मिनटात थोडं सुकलं की लगेच धुवून टाकली, तरी पण त्याला कलर आला आहे बघा. आणि सिम्पल मेहंदी काढलेली, काही तर असं जास्त मेहंदी नाही काढली, कारण की खूप कंटाळा आला होता. आणि मला थोडंसं पायाला लागलं होतं काल, त्याच्यामुळे ते पण दुखत होतं. तर इथे मी पूर्ण स्वयंपाक बनवलेला दाखवला नाही आहे. जे जे तयार केलेलं आहे ते तुम्हाला दाखवत आहे. तर इथे बघा, मी पुरण तयार करून ठेवलं. सकाळची वेळ होती आणि मग पुरण तयार झाल्यानंतर मग नंतर दिंड वगैरे केली. तर असं पुरण बारीक न करता ते दिंड करायचे, जसं आपण जे परतून घेतो पुरण ते. आणि मग देवाला नैवेद्य दाखवून सगळ्यांनी ते खायचं. ते झाल्यानंतर मग रांगोळी वगैरे काढली होती. तर अशी दारात मी छानशी रांगोळी काढली होती. तर नागपंचमीचा सण होता म्हणून मी अशी रांगोळी काढलेली आहे. आणि खूप छान वाटलं. छोटीशीच काढलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि नंतर मग दरवाजात पण थोडीशी काढली, तर तिथे मी फुलांचा वेल काढला होता. तर असंच काढलं, तर तो पण छान दिसत होता. तर ते सगळं झाल्यानंतर इथे मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. तर नागदेवताची पूजा केली आणि नंतर प्रसाद दाखवून घेतला. तर दिंड, दूध आणि नंतर लाह्या असं मी प्रसाद दाखवलेला आहे. आणि नंतर मग थोडीशी कामं होती बाकीची, आणि मुलांना पण स्कूलमध्ये सोडायचं होतं. तर मग नंतर ते केलं. तर मुलं स्कूलमधून आल्यानंतर त्यांचं थोडंसं खाणंपिणं झाल्यानंतर इथे बघा चालू होतं. तर इथे आदर्श तबल्याची प्रॅक्टिस करत होता. तर तो डबे घेऊन प्रॅक्टिस करत होता. तर खूप छान वाजवत होता तो. तर सगळं झाल्यानंतर संध्याकाळी मग नंतर जेवण वगैरे करायचं होतं, त्याच्यामुळे मी गरम गरम पोळ्या करत होते. तर अगोदर मी भजी आणि पापड वगैरे तळून सगळं जेवण नेऊन ठेवलं आणि सगळ्यांना जेवायला बसवलं. आणि मग नंतर गरम गरम पोळ्या द्यायच्या होत्या, कारण की गरमच पोळी असली तरच ह्यांना पण आवडती. त्याच्यामुळे, कारण की जास्त पोळ्या ते खात नाहीत, त्याच्यामुळे एक पोळी म्हणजे त्यांना बास होती. त्यामुळे मग मी असं मस्त तूप वगैरे लावून जास्त गरम गरम पोळी वाढते, म्हणजे ती खाल्ली पण जाते आणि मुलांना पण तशीच आवडते. तर पोळ्या ह्या गरम खाल्ल्या की खूप छान लागतात. तर आणि त्याला एकदम तूप लावायचं. मी काय करते, म्हणजे जे म्हणजे दूध किंवा आपण असं तूप लावतो, तर मी अख्खं म्हणजे पोळीला सगळं तूप लावून घेते आणि मग आम्ही खातो तशी पोळी. तरी ते बघा, खूप छान माझ्या पोळ्या होत होत्या आणि मस्त झाल्या होत्या. तर तुम्हाला ह्याच्या अगोदर मी कशी पुरणपोळी करते ह्याचे ब्लॉग पण आहेत, त्याच्यामुळे मी पूर्ण स्वयंपाकाचा व्हिडिओ दाखवलेला नाही आहे. तर तुम्हाला हे, आणि सण असला की थोडीशी धावपळ वगैरे असतेच, तर काम पण थोडंसं पडतं जास्त. तर आजचं असं रुटीन होतं माझं. आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर